नमस्कार. आज आपण सरळ व्याज कसा काढावा हे पाहणार आहोत. मुद्दल बरोबर 2000 रुपये, दर 5%, मुदत आहे 5 वर्ष. सरळ व्याजाचं किती येणार आहे? तर सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला इथे दिलेले आहे, मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. तर इथे सरळ व्याज आपण डायरेक्ट 5 वर्षाचा काढणार नाही, तर आपण 1 वर्षाचा काढणार आहोत. म्हणून इथे घेतलं, मुद्दल किती दिलेली आहे 2000 रुपये गुणिले दर आहे 5% गुणिले 1 वर्ष भागिले 100. हा 1 0 गेला, हा 1 0, हा 1 0 गेला, हा 1. आता शिल्लक काय झाली आपल्याकडे, तर 20 गुणिले 5 बरोबर 100. मग 1 वर्षाचं सरळ व्याज किती मिळालं आपल्याला 100 रुपये. म्हणून 5 वर्षाचं किती, 5 गुणिले 100 बरोबर 500 रुपये.